नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये पाहत आहोत की रिम्मा खूप चिडलेला आहे की तिच्या पेनड्राईव्हमध्ये पाणी गेलेलं आहे. तर त्यावरती तिची आई म्हणते ती जाऊन देच, मग त्यांना त्या बाईच्या ना तोंडचं मी घास ओढून काढीन असं बोलते. तर त्यावरती रम्या बोलते असं केल्यानं काय होणार आहे सांग बघू, तुझा पटकन तर तो जो पेनड्राईव्ह असं बोलते. आणि त्यानंतर रम्या लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह जोडते. पेनड्राईव्ह जोडल्यानंतर पेनड्राईव्ह हा डिटेक्ट होत नाही. तर त्यावरती रम्या बोलते अगं ही पेनड्राईव्ह डिटेक्ट होत नाही. तर त्यावरती तिची आई बोलते मग आता काय करायचं सांग. तर रम्या म्हणते मला माहीत आहे, याच्यात एकदा असं झालं होतं, तो पेनड्राईव्ह उन्हामध्ये ठेवला की नंतर डिटेक्ट होतं. तर आई बोलते मग वाट कशाची बोलते, जा पटकन आता उन्हामध्ये ठेव जा. तर रम्या बोलते हो थांब थोडा मी लगेच ठेवून येतो. तर त्यावरती वसवात्या बोलते एक काम कर, तिथंच थांबतो, नाही तर आपलं नशीब एवढं फुटकं आहे की जाताना एखाद्या कावळ्याला पेनड्राईव्ह दिसला तर तो तोंडात घेऊन उचलून जाईल. तर एक काम कर, पेनड्राईव्ह सुकेपर्यंत तिथेच थांबा, त्यानंतर घेऊन ये असं वसवात्या तिच्या मुलीला सांगते. आता रम्या तसंच करत आहे. वरती उन्हामध्ये पेनड्राईव्ह ठेवायला जाते. पेनड्राईव्ह सुकेपर्यंत थांबलेली असते. तिची आई इकडे प्रार्थना करत असते, देवा आता तरी आमच्या पाठीशी उभा राहा, पेनड्राईव्ह तेवढा सुकून दे लवकर असं बोलत असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय ऑफिसमध्ये ना जीवाला भेटायला ते काउन्सिलर आले असतात. आणि काउन्सिलर म्हणतात अरे वा वा छान आहे की तुमची केबिन नवीन आहे काय. तर यावरती जीवा बोलतं केबिन नवीन नाही पण नव्यानं मिळवली आहे. तर त्यावरती काउन्सिलर बोलतात अरे वा छान, अभिनंदन तुमचं. तर खरं मला असं वाटतं एखाद्या सक्सेसमध्ये ज्याचा कोणाचा वाटा असेल त्याला पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तर यावरती जेव्हा बोलतं तुम्ही नंदिनीला भेटून आलेलं दिसताय असं बोलल्यानंतर ते बोलतात नंदिनी तर भेटलोच पण आज बऱ्याच लोकांना भेटलं आणि त्यातल्या त्यात एका यंग कपललाही भेटलं होतं. बसा तुम्हाला सांगतो त्याबद्दल असे म्हणायला लागतात. ते म्हणतात ते तुमच्यासारखेच होते, एखाद्या सोड्यासारखे फसफसणारे कसे असतात तसेच होते, एकदम उत्साही बघा. त्यात काय झाले, त्या दोघांचे भांडण असं म्हणत आहेत आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. पण काय झाले ना दोघं पुढाकार घेणार झालेत आणि मी खरं माहिती आहे का त्यांना तुमचं उदाहरण दिलं. तर यावरती जीवा बोलतो हो आमचं उदाहरण. तो म्हणतो हो तुमचंच की, मी त्यांना सांगितलं की एखाद्या व्हेंटिलेटरवर असणारा व्यक्ती कसा डिस्चार्ज घेऊन येतो तसं तुमचं नातं व्हेंटिलेटरवरती आहे आणि आता डिस्चार्ज घेऊन नव्यानं सुरुवात झाली आहे, तसं त्यांच्याकडून शिका. तर यावरती ते म्हणत असतात हे बघा काउन्सिलिंग वगैरे होतच राहतं, पण तुम्ही सांगा एखाद्या वेळी आपल्या मोबाईलला नेटवर्क आला नाही तर आपण मोबाईल टाकून देतो का सिम कार्ड टाकून देतो, नाही. आपण हात जरा असं वर करतो, नेटवर्क आलं की मग होतं ना. तसंच तुम्ही थोडासा हात पुढं घ्या जीवा, म्हणजे त्यानं काय होईल तुमच्या नवीन नेटवर्क येईल, तुमच्या नात्याला नवीन काही तर नवीन उजाळा येईल असं म्हणतात. आणि जीवाला तसं ते समजावून सांगत असतात. त्यानंतर बोलतात मला असं वाटतं तुम्ही थोडासा पुढाकार घेतला पाहिजे. जिथं मी तुम्हाला आदर्श सगळ्यांच्या पुढे सांगते तसं तुम्ही स्वतःला आदर्श बनवा ना. तुम्ही स्वतः पुढाकार घ्या, तुमच्या नात्यामध्ये नवीन ह्याला सुरुवात होईल असं मला नक्कीच वाटत आहे. आणि स्वतःला थोडंसं नात्यामध्ये पुढे येण्याचा पुढाकार घेण्याचा प्रयत्न करा असं बोलतात. आणि काउन्सिलर तिथून निघून जातात. जीवा मात्र विचार करत बसलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय आज ना काव्याचा रिझल्ट येणार आहे म्हणून ती देवापुढे दिवसाचं शुभम करू ती म्हणत आहे. तर त्यावरती नंदिनी बोलतं अगं काव्य आता नसतं म्हणायचं, तिने सांजेच्या वेळेला म्हणायचं असतं. तर त्यावरती काव्या बोलते गप्प ताई मला दमवू नकोस, मला ना म्हणून दे, मला खूप भीती वाटत आहे, मला खूप प्रेशर आलं आहे असं म्हणत असते. तेवढ्यातच सासू येते बोलते काय गं किती वेळा तूच सांग बाई नंदिनीला, मी किती वेळा समजावून सांगितले, ते उगाचच टेन्शन घेते ती, काय टेन्शन घेण्यासारखं नाही, लागेल तुझा रिझल्ट, तू एवढा अभ्यास केलायस होणार तू नक्की पास असं म्हणत असते. तेवढ्यातच मात्र पार्थ तिथं आले आहेत आणि पार्थ म्हणतात होणार नाही झाली आहे, काव्या प्रिलिम पास झाली आहे असं बोलतात. हे मात्र ऐकून सगळे खुश झालेले आहे. आता पार्थ आता बायकोला कसं उचलून घ्यायचं म्हणून आईला डायरेक्ट उचलून घेतो आणि गोल गोल फिरवायला लागलेला असतो. आई बोलत असते अरे बाबा मला कशाला तू उचलून घेतला आहेस. तेवढ्यातच पार्थचे बाबा तिकडे म्हणतात ए पार्थ माझ्या बायकोला कशाला बाबा उचलून घेतला आहेस तू असं तिथे येतात. तेवढ्यातच पार्थ सांगतो की काव्या पास झाली आहे म्हणल्यानंतर आता सगळे खुश झालेले आहेत. काव्या सासऱ्यांच्या पाया पडल्या जाते, बाबांच्या पाया पडते. तर त्यानंतर म्हणते काकू तुम्हालाही नमस्कार करते, नमस्कार करते. त्यानंतर सगळी बोलत असतात खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे, काव्यानं खूप छान काम केलेलं आहे. तेवढ्यातच आता दारामध्ये जीवा आलेला असतो. जीवाला पाहून आता बाबा म्हणतात अभि पिक्चर अभि बाकी आहे असे बोलतात, अजून तुम्हाला सरप्राईज भेटायचं आहे. इकडे नंदिनीही म्हणत असते काव्याला खरंच मी खूप अभिमानी आहे की मला तुझ्यासारखी बहीण आहे, मला माहीत होतं तू नक्कीच पास होणार आहेस. आता असं बोलल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं काय सरप्राईज देणार आहेत बाबा. तेवढ्यातच जीवा तिथं आलेले आहेत आणि जीवांना हा सगळा आनंद पाहून असं लक्षात आलं असतं की मला वाटते काव्याचा रिझल्ट लागला आहे, काव्या पास झालेली आहे, मी खरंच तिला प्राऊड ऑफ फील करतो असं तो मनामध्ये बोलत असतो. तिला काय तो डायरेक्ट बोलत नाही. त्यानंतर काव्याला बाबा ओढून आणतात, म्हणतात ये जीवा चल चल सांग बघू तुझ्या तोंडाने सांग तू काय आज झालं आहे ऑफिसमध्ये काय केलं आहे असं म्हणत असते. त्यावरती नंदिनी मात्र पाहत राहिलेली असते काय झालं हे एवढे आनंदी का आहेत, हसत आहेत म्हणजे नक्कीच काही तर झालेलं आहे. तर त्यावरती बाबा म्हणतात
सांग बाबा, तुझ्याच तोंडाने तू सांग, आज ऑफिसमध्ये काय केलं आहेस? तर त्यावरती जीवा सांगतो, आई मी माझी परत केबिन मिळवली आहे, माझा पहिला पगार आला आहे, असं सांगून तो खरंच खुश झाले असतं. तेव्हा आई म्हणते, अरे वा वा वा, आज काय चाललं आहे घरामध्ये? बोनसवर बोनस आनंदाच्या बातम्या भेटत आहेत. इकडे काव्या पास झाली आहे, इकडे जीवानेही सक्सेस मिळवलं आहे, त्यानंतर सगळी आनंदी झालेली आहे. हे पाहून आता नंदिनीलाही भरून आलं होतं. तर त्यावरती जीवा काय बोलतो, माझा पहिला पगार मी माझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये ठेवणार आहे, असं बोलतं. नंदिनी पुढे येते. दोघांच्या डोळ्यामध्येही पाणी आलेलं असतं आणि आता जीवा हातामध्ये द्यायला लागल्यानंतर नंदिनी बोलते, नको जीवा, मला माहीत होतं की तुम्ही नक्कीच तुमचं सक्सेस घेणार आहात. तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती सगळं मिळवलं आहे आणि मी यामध्ये काही एवढं केलेलं नाही. तुम्ही देवापुढे हा चेक ठेवा आणि देवाला नमस्कार करा, असं म्हणत असतात. तर तिकडे पार्थ बोलतो, बघितलंस का जीवा, तू काय कट्टी पतंग नाही आहेस, तू मनमर्जी पक्षी आहे, स्वतः मनानं उडतोस, असं म्हणत असतात. हे पाहून सगळे आता हसायला लागलेलं आहे. त्यानंतर नंदी म्हणत असते, तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही स्वतः झगडला, हा स्वतः मिळवला आहे, मी यामध्ये काहीच केले नाही, हे तुमचं यश आहे. त्यावरती बाबा म्हणत असतं, बघितलं का, झालं ना मिटलं भांडण. बायकोला म्हणत असतं, बघितलंस का, माझ्याकडून शिकले ते भांडण कसं मिटवायचं असतं ते, असं म्हणत असतात. त्यानंतर आता घरातले खूप आनंदी झाले आहेत, कारण की आता 2-2 आनंदाच्या बातम्या भेटलेल्या आहेत. आणि नंदिनी तर खूप खुश आहे. नंदिनी बोलते, आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे, इकडे तुम्हाला यश भेटलं आणि माझ्या बहीण ही परीक्षेमध्ये पास झाली, तुम्ही देवापुढे ठेवा जावा चेक, असं बोलून आता जीवा तो चेक देवासमोर ठेवतो आणि नमस्कार करत असतो. इकडे आता खूप आनंदाची बातमी चालल्यानंतर जेव्हा म्हणत असतो की मी पेढे घेऊन आलो आहे. पार्थ म्हणतो, मी पण पेढे आणलेले आहेत, आता आनंद सेलिब्रेशन करूया. पार्थ म्हणतो, मी आधीच पेढे घेऊन ठेवले होते. त्यानंतर आता बाबा म्हणतात, चला आता एकमेकांना मस्तपैकी पेढे भरा. असं करा, नंदिनी तू जीवाला पेढा भरव आणि पार्थ तू काव्याला पेढा भरव. त्यानंतर नंदिनी बोलते, पार्थ मी विचार करते तोच तुम्ही विचार करताय का? मला असं वाटतं लग्नानंतर ह्या दोघांचं पहिलं सक्सेस आहे, म्हणजे काव्याने आणि जीवाने एकमेकांना पेढा भरवा. असं म्हटल्यानंतर हे थोडेसे शॉक होतात, आपण कसं एकमेकांना पेढा भरवायचा? तर त्यावरती बाबा म्हणतात, हो बरोबर आहे, चालेल ना, तुम्ही दोघं एकमेकांना पेढा भरवा, असे हे दोघेही म्हणत असतात. त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र वसू त्या खूप टेन्शनमध्ये आहे आणि कधी एकदा रम्या तो घेऊन येते पेनड्राईव्ह, ह्याचीच वाट पाहिलेली असते. इथं खाली मात्र सेलिब्रेशन चालू आहे. आता जीवा हळूहळू पुढे जाऊन काव्याला पेढा भरवण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर नंदिनी पेनड्राईव्ह घेऊन आतमध्ये आलेले आहे. नंदिनी बोलते, आई वाळा पेनड्राईव्ह, चला आपण जोडूया. त्यानंतर ती लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडते आणि पेनड्राईव्ह डिटेक्ट झाल्यानंतर ह्या दोघीही खुश झालेल्या आहे. तेवढ्यातच काय होतं, लॅपटॉप शटडाऊन होतं. माई तिला ओरडते, तुला कळत नाही का गं लॅपटॉप चार्जिंग करून ठेवायला, हे सुद्धा तुला सांगायला लागतं का, अर्धवट आहेस का काय तू, असं तिला ओरडते. त्यावरती रम्या बोलते, मला काय माहिती गं स्विच ऑफ होणार आहे तो, थांब मी लावते चार्जिंगला, असं बोलून ती पटकन लॅपटॉप चार्जिंगला लावते. पण त्या दोघींची आतुरता आता खूपच वाढत आहे. कधी एकदा तो लॅपटॉप ओपन होते ह्याचीच वाट बघत बसलेली आहे. रम्यावरती मात्र तिची आई खूप चिडलेली आहे की तुला लॅपटॉप चार्जिंग करून ठेवता येत नाही का? त्यानंतर जेव्हा आता खरं भीत आता काव्याला पेढा भरवत असतो, काव्याला म्हणतो, खरंच तुला खूप अभिनंदन, तू आज छान परीक्षा पास झाली आहेस. आता तो तिला पेढा भरवतो, नंतर वेळ न घालवता पटकन जातो पार्थला पेढा भरवतो. पार्थला म्हणतो की तुझं सुद्धा त्यामध्ये हात आहे, तिच्या सक्सेसमध्ये तुझा हात आहे, असं बोलतो. आणि तिला हळूच पेढा भरवल्यानंतर मात्र सगळे पाहत असतात. पण ह्या दोघांच्या मनामध्ये चाललेलं असतं की आपलं खरंच सत्य लोकांच्या पुढे येऊ नये, म्हणतो पटकन आता भावाला जाऊन पेढा भरवत असतो आणि म्हणतो, खरंच तुझंही श्रेय त्यामध्ये आहे, असं बोलत असतो. त्यानंतर मग आता इकडे काव्याला बोललं जातं, काव्या तू आता भर बघू जीवाला पेढा, असं बोलल्यानंतर काव्या पुढे जाते, पेढा घेते, म्हणते, खरंच तुमचं खूप अभिनंदन, तुमचं हे सक्सेस असंच राहावं आणि यामध्ये माझ्या नंदिनी ताईचा खूप हात आहे बरं का, असं बोलते. आणि पटकन पाठीमागे येऊन नंदिनी ताईलाच पेढा भरवते. त्यानंतर मग सगळे हसायला लागतात, काय गं? तर त्यावरती जीवा बोलतो, बरं आता राहिलेला अर्धा पेढा तर मला भरवाल का, असं तिला बोलतो. त्यानंतर मग आता ती पुढं येते तर राहिलेला अर्धा पेढा घेऊन म्हणत असते, खरंच मला तुमचा अभिमान आहे, असंच सक्सेस होत राहा, असेच पैसे कमवत राहा आणि एक काम करा, सगळं कमवलेले पैसे ना माझ्या नंदिनी ताईच्या हातामध्ये द्या, असं म्हणल्यानंतर आता सगळे हसायला लागलेले असतात की कसं काय प्रत्येक वेळी काही ना काही जोक करत असते. आणि त्यानंतर मग आता ती पेढा हातामध्ये भरवायला घेतलेला असतो. हातामध्ये पुढं घेतलेला पेढा पाहून तेवढ्यातच गुरुजी येतात आणि गुरुजी बोलतात की हा गोडवा असाच टिकून राहून दे, असं म्हटल्यानंतर मात्र तिच्या हातातून पेढा खाली पडतो आणि बाकी सगळे गुरुजी आलेत म्हणून गुरुजींच्याकडे गेलेले असतात. त्यांनी पाहिलं नसतं की तो हातातून पेढा खाली पडलेला आहे. इकडे मात्र स्वतः हात जोडून आहे की पटकन चालू होऊन देईन. तेवढ्यातच आता लॅपटॉप चार्ज झालेला आहे आणि व्हिडिओ चालू झालेला आहे. तर त्यावरती रम्या बोलते, आई 8 सेकंदापेक्षा पुढचा व्हिडिओ आहे, याचा अर्थ तो व्हिडिओ पूर्ण झालेला आहे, आता आपल्याला समजेलच काय आहे ते. तर त्यावरती तिची आई म्हणते, बाई कधी तो व्हिडिओ ओपन व्हायचा पाक जीव घुटमळ आहे, थांब जरा आता मोठा एक श्वास घेऊया आणि मग व्हिडिओ चालू करूया, असं बोलून दोघी मोठा श्वास घेतात आणि व्हिडिओ चालू करतात. व्हिडिओ चालू केल्यानंतर आता तो पहिल्यापासून चालू झालेला असतो. आता त्यामध्ये त्यांना दिसायला सुरुवात होते की इकडे
काव्या बसलेली आहे. तेवढ्यातच त्यामध्ये त्यांना व्हिडिओमध्ये जीवा दिसलेला असतो. ते त्याचा कन्फ्यूज झालेला असतो, जीवा काय करतो यामध्ये. त्यानंतर गुरुजी आल्यानंतर मालिनी बोलत असते, खरंच मी बोलवलं तुम्ही आला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत असं बोलते. त्यानंतर गुरुजी बसतात. गुरुजी म्हणतात की येणारच होतो ना मी पहिलं आता काव्याचं आणि जीवाचं अभिनंदन करतो, कारण की त्यांनी पहिली पाटी पुसून नव्यानं सुरुवात केली आहे. तर यावरती नंदिनी बोलते, मला समजलं नाही गुरुजी तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर यावरती आपले बाबा म्हणतात की तसं नाही गं, ह्या दोघांनी पहिलं सगळं विसरून नवीन यशाला सुरुवात केली आहे म्हणून म्हणत असतील गुरुजी. असं म्हणल्यानंतर गुरुजी म्हणतात, ज्यांना समजायला पाहिजे त्यांना समजलं आहे, बस झालं. तर यावरती काव्या म्हणते, हो तुम्ही म्हणताय बाबा तसंच आहे, गुरुजींना तेच म्हणायचं आहे. असं म्हणल्यानंतर मग गुरुजी बोलायला सुरुवात करतात की खरंच मला इथं यायचंच होतं. तर त्यावरती नंदिनी बोलत असते, मग काय म्हणताय. तर यावरती मालिनी बोलते, खरंच तुम्ही बोलवलं की लगेच आला त्याबद्दल मी आभारी आहे. आणि त्यानंतर सांगायला सुरुवात करते की कसं आहे, तुम्हा दोघींना माहीत नसेल, तुम्ही दोघी नवीनच आहात. कसं आहे, आपल्यासाठी हा डिसेंबर महिना खूप खराब लागतो, कधीही मानवत नाही. मागच्या वर्षी काय झालं होतं, ह्यांना मायनर अटॅक येऊन गेला होता. त्याच्या मागच्या वर्षी आपल्या ऑफिसवरती संक्रांत आली होती. त्यामुळे गुरुजी काय करतात, काही पाठपूजा करतात, त्यामुळे आपले संकट थोडं थोडं टळलं जातं. ह्या दोघी पाहत असतात, जीवा तिथं कशाला आला आहे. त्यानंतर तिची आई बोलते, नाही तो त्या कोणाला तर भेटायला गेला असेल, थांब जरा पुढं व्हिडिओमध्ये काव्याचं बॉयफ्रेंड दिसेल आपल्याला, असं ह्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. जा बाबा जीवा पटकन आम्हाला बघून दे काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे, असे ह्या दोघी म्हणत असतात. व स्वतः म्हणते, थांब गं, तो कुणाला तर भेटायला गेला असेल, तर तिथून गेला की काव्याचा बॉयफ्रेंड येईल, आपण पाहू, असं तिला म्हणत असते. आणि त्या दोघी काव्याच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असतात, पण काव्याचा बॉयफ्रेंड अजूनही आलेला नसतो. आणि जीवा परत पुढं जाऊन परत मागं खुर्चीवरती बसलेला दिसतो. ह्या दोघींना सुचायचं बंद झालेलं आहे की जीवा इथं काय कडमोडतोय, इथं कशाला आला आहे, आम्हाला तर काव्याच्या बॉयफ्रेंडला बघायचं आहे, असं दोघी एकमेकांना बोलत असतात. त्यानंतर आता इकडे मालिनीने सांगितलं आहे की तुम्हाला सांगितलं ना गुरुजी दरवेळी असं काही तर आपल्याला पूजा वगैरे करतात आणि येणारं संकट थोड्या ह्याच्यात निभवतात. तर नंदिनी बोलते, मग आता कशाचा संकेत द्यायला आला आहात तुम्ही. तर यावरती गुरुजी बोलतात, आता जी अघटित घडणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे असं बोलायला करतात. त्यावरती मात्र घरातली थोडीशी टेन्शनमध्ये असतात. आता नेमकं काय झाले आहे. बाबा म्हणतात, सर गुरुजी खरंच तुमच्यासारखी माणसं खूप कमी आहेत जे अचूक भविष्य सांगतात आणि दरवेळी आम्हाला येऊन आधीच त्याचा अलर्ट देत असतात. तर गुरुजी म्हणतात, आता जी अघटित होणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे. असं म्हटल्यानंतर मात्र काव्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला आहे. आणि नंदिनीलाही खूप टेन्शन आलं आहे. आता यांना नक्की काय म्हणायचं आहे, कोणतं अघटित होणार आहे आणि आता कसं सामोरं जायचं आहे. मात्र काव्याच्या डोक्यामध्ये एवढंच चालू आहे की नक्की माझं आणि जीवाचं घरातल्यांच्या समोर येणार आहे काय, ह्याचंच तिला टेन्शन आलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो काय पुढील भागामध्ये इकडे जीवाने छानपैकी साडी आणलेली आहे गिफ्ट म्हणून. आणि ह्या दोघींना पक्क कळालेलं आहे की आता दुसरा तिसरा कोण नसून जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे. आता होणार आहे मोठा धमाका, घरातल्यांना समजणार आहे की काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे. त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच बघू.